राजा राणी या प्रतिज्ञेने आपण आपल्या भारतीय नागरी जीवनाला सुरुवात करतो. हे नागरी जीवन सुनियोजित करण्यासाठी नागरिक शास्त्र या विषयाची आपल्याला आयुष्यात पदोपदी गरज लागते. ते या देशाचा सुजाण नागरिक होण्यासाठी. अहो, जे शास्त्र आपल्याला आयुष्यभर जगायचं असतं ते आपण शालेय जीवनात 20 मार्कांसाठी शिकून सोडून देतो. त्यामुळे आपण राहतो सामान्य मतदार. पण त्याच नागरिक शास्त्राचा वापर करून आपल्यातलेच काही हुशार नागरिक आपले राज्यकर्ते बनतात आणि मदारी होऊन नागरिकातल्या मतदाराला माकड बनवून सुरू करतात लोकशाहीतील माकडाचे खेळ. जो लोग चोरी करते हैं, सीना चोरी करते हैं, टोपी पहन के धोखा देते हैं और पैसा लेकर जान लेते हैं. जमूरे, तू वोट किसके लिए देगा? देश के लिए, शिक्षा के लिए, स्वास्थ्य सुविधा के लिए, अच्छे विकास के लिए, उज्जवल भविष्य के लिए. नहीं नहीं नहीं. जमूरे, तो फिर किसके लिए वोट देगा तू? जाति के लिए, धर्म के लिए, निजी स्वार्थ के लिए या भ्रष्टाचार के लिए? हाँ, इसके लिए ही वोट देगा. दुर्लक्ष केलेल्या नागरिक शास्त्राच्या अज्ञानात माणसाचं बाकड झालं आहे. आपल्याला एखाद्या पक्षाची विचारसरणी पडते म्हणून त्या पक्षाचा उमेदवार आपण निवडून देतो. पण सत्तेच्या गणिताची गोळाबेरीज करताना आपण निवडून दिलेल्या उमेदवाराने जर आपल्याच विचारांची पायमल्ली केली तर आपल्याच माकडाचं रूपांतर चक्क गाढवात होतं. मग हे गाढव आपली नीतिमूल्य पायदळी तुडवून 5 वर्ष न पडलेल्या मतांचं ओझं वाहत प्रवास करतो. पुढील 5 वर्षांची वाट पहा. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल याने शासक आणि शासित या दोन्ही भूमिका सांभाळणाऱ्यांना नागरिक म्हटलं आहे. त्याने मांडलेली नागरिक शास्त्राची संकल्पना जगभर मान्य देखील केली गेली तरी देखील हजारो वर्षांपासून जनता जमीनदारांची, कधी सामंतांची, कधी मुघलांची, तर कधी सुलतानांची गुलाम होती आणि आजही आहे. माणूस असून देखील माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रस्थापित सत्ताधीशांनी नाकारला होता. नागरिक म्हणून असलेले हक्क देखील नाहीसे केले होते. जनतेला त्याची नागरिक असलेल्या अस्तित्वाची अस्मितेची जाणीव निर्माण करून दिली ती छत्रपती श्री शिवाजी महाराज. राजे छत्रपती हे स्वराज्याचे सार्वभौम आणि सर्व सत्ताधीश होते. त्याची सर्व निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतिम अधिकार छत्रपतींकडेच होते. तरी देखील रयतेच्या अधिक कल्याणासाठी छत्रपतींनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. शिवराज्याभिषेक झाल्यावर अष्टप्रधान मंडळाची स्थापना करताना मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता कर्तबगारीवर ठरवण्यात यावी याची त्यांनी कटाक्षाने आज्ञा करून दिली. राजे छत्रपती आम्हाला माफ करा. आजकाल तुमच्या विचारांना दूर रोखून तुमचं नाव आणि तुमच्या प्रतिमा आम्ही फक्त आमच्या राजकारणासाठी स्वैरपणे वापरतो. स्वराज्याऐवजी स्वतःच राज्य स्थापन करण्यासाठी सत्तेच्या खुर्चीचं अमृत मंथन करतो आणि
पैशाच्या अमृताच्या लालसेनं मतदार राजा तोही या लोकशाहीच्या मंथन प्रक्रियेत सामील होतो, केवळ पैशासाठी. पण बहुतांश वेळा हलाहल प्राशन करण्याची वेळ ही मतदार राजावरच आहे. लोक नागरिक न राहता फक्त मतदार राहावे असाच राजकीय व्यवस्थेचा प्रयत्न असतो. कारण लोक सुज्ञ नागरिक झाले तर सतत आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजांवर प्रश्न विचारतील, ज्यांची उत्तर राजकीय व्यवस्थेकडून नाही. महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्यापेक्षा त्यांची स्मारके आणि पुतळे उभारणे किती सोपं. निवडणुकीत 100% मार्ग कोणते प्रश्न सोडून मिळवायचे हे चलाख राजकारण्यांनी हेरलेलं आहे. शहरांची नावं बदलली, प्रादेशिक अस्मिता गोंधळली, जाती धर्माची अस्मिता पुरवायची, हे मत मिळवण्याचे रामबाण उपाय. मग वीज, पाणी, रस्ते, रोजगार, आरोग्य, शिक्षण, महागाई वगैरे अवघड विषय घेऊन नापास कशासाठी व्हायचं. अहो, लिहिता वाचता न येणाऱ्या अज्ञानी माणसांचं राजकारणाबद्दल अज्ञान आपण एक वेळ समजू शकतो, पण आम्हाला नाही हा राजकारणात असं सुशिक्षित माणसं म्हणतात. तेव्हापासून अहो, तुमच्या घरात पाणी कोणत्या धरणातून किती यावं, वीज कुठून आणि कोणत्या भावात यावी, तुमच्या घरापर्यंतचा रस्ता कसा असावा इथपासून ते तुमच्या जन्म मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सगळं काही तर राजकारणच ठरवतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पदोपदी तुमचा राजकारणाशी संबंध येतोच. आज समाज माध्यम तुमची मदत ठरवतात. समाज माध्यमामुळे समाजात जागृती वाढली, पण अज्ञानही तितकंच वाढले. इथं प्रत्येक पक्ष विविध माध्यमांवर आपले अजेंडे राबवतात. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असणाऱ्या या मोबाईलमुळे ते प्रत्येकाच्या मनात रुजतं. त्यामुळे एकाच कुटुंबात अनेक झेंडे दिसू लागले. मग आपण आपल्या शेतात बुजगावणं म्हणून नागरिक शास्त्राला महत्व दिलं जातं ते फक्त प्रशासकीय सेवेच्या परीक्षांसाठी, म्हणजे IAS, IPS, MPSC अशा उच्च पदांसाठी असणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी. नागरिक घडवणारे नागरिक शास्त्र हा आपल्यासाठी फक्त 20 मार्कांचा क्षुद्र आणि ऐच्छिक विषय, इतिहासाचे सावत्र. ज्या देशाला शासक प्रशासक तयार करायचे असतात तिथे इतिहासात रमणे आणि नागरिक शास्त्राला दूर लोटणे हे लोकशाहीला घातक होतं. देश ज्या राज्यघटनेवर चालतो ते संविधान हा नागरिक शास्त्राच्या विषयाचा गाभा आहे. ती घटना सुद्धा शिकवली जात नाही. नगरसेवक, आमदार, खासदार यांची कामं कोणती, त्यांना मिळणारा निधी किती, त्यांना कोणत्या कामासाठी निवडून द्यायची याची साधी माहिती देखील सामान्य नागरिकाला नसते. याचा फायदा घेऊनच राजकीय पक्षांनी वैचारिक बांधिलकी आणि नैतिकता या आधारे निवडणूक लढवणं केव्हाच बंद केलं. सर्वच राजकारणी सारखे नसतात. काही खरोखरच समाजसेवेसाठी आपलं सर्वस्व वाहून घेतात.
काही आपल्या शैक्षणिक पातळीचा योग्य उपयोग करून सकारात्मक बदल समाजात आणि देशातही घडवून आणतात. पण बहुमताच्या राजकारणात त्यांनाही कधी कधी काही गोष्टी तडजोड करावीच लागते. आज निवडणूक आयोग मतदार जागृतीसाठी करोडो रुपये खर्च करते, तरी देखील मतदार पूर्णपणे जागाच होत नाही. हे दुर्दैवच नव्हे काय? निवडणुकीचा प्रोग्राम आला, निवडणुकीचा प्रोग्राम आला, जाऊया मतदानाला रे, जाऊया मतदानाला रे, जाऊया मतदानाला. 18 वर्षाचा तू मतदार, अनुभव आणलंय कमजोर, हे समजून आताच काय फायदा वेळ गेल्यावर पण चाली करण्या देशाला. जाऊया मतदानाला रे, जाऊया मतदानाला रे, जाऊया मतदानाला. नागरिकांच्या राजकीय अज्ञानामुळे लोकशाही मूल्यांची घसरण झाली आणि निवडणुकीला बाजारी स्वरूप प्राप्त झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका. त्याचं सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते मत विकत घेऊ पाहणारे इतके कंगाल कोणी नसेल. जगायला शिकवतं ते शिक्षण असं जर आपण म्हणत असू तर नागरिक शास्त्र हे तर जीवन जगण्याचं शास्त्र आहे, हे लक्षात ठेवा. मग हे सगळं नुसतं पुस्तक वाचून कसं समजणार? 5 वर्षांनी साजऱ्या होणाऱ्या या निवडणुकीच्या उत्सवाची तारा आडून तर कधी टेबला घालून मतदार राजाला बोलवलं जातं. 1 दिवसाचं स्वर्गीय सुख अनुभवण्यासाठी मतदार राजाला देव बनवून आमिषाच्या थाळीचे नैवेद्य दाखवले जातात. कुंडी लगा ले सैया, तुम्हारे जन्नत दिखाती है, जन्नत दिखाती है, जन्नत दिखाती है, जन्नत दिखाती, जन्नत दिखाती. ओए 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 परेशान हो बलमा, सच्ची मोहब्बत दिखाती, सच्ची मोहब्बत दिखाती, सच्ची मोहब्बत दिखाती, दिखाती दिखाती सच्ची मोहब्बत. आता तुम्हाला ठरवायचं. हो, तुम्हालाच ठरवायचंय. तुमचे हक्क आणि कर्तव्य याची जाणीव करून देणारे 20 मार्कांचे नागरिक शास्त्र 100% समजून घेऊन सुज्ञ नागरिक होऊन मतदार राजा व्हायचं, की अज्ञानात राहून पुन्हा माकड व्हायचं, हे आता तुमचं तुम्हीच ठरवायचंय. इंटरनेशनल वकील आए हैं. दिनार नहीं तो डॉलर चलेगा. अरे कमीज नहीं तो कमीज.